कुकिंगच्या जगात नागपूरचा झेंडा रोवणाऱ्या विक्रम आणि अजिंक्य गंधे या भावांनी मास्टर शेफ इंडिया सीझन 9चं विजेतेपद पटकावलं आहे. आपल्या चवदार आणि नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थांनी त्यांनी देशभरातील स्पर्धकांना मागे टाकत ही लोकप्रिय कुकिंग कॉन्टेस्ट जिंकली आहे. नागपूरसाठी अभिमानाची बाब ठरलेल्या यशाचा नागपुरात आनंद साजरा करण्यात आला. दरम्यान मास्टर शेफ अजिंक्य आणि विक्रम यांच्याशी खास संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निशांत यांनी. नागपुरातल्या विक्रम आणि अजिंक्य हे मास्टर शेफ सीझन 9चे विनर ठरले आहेत आणि थेट मुंबईहून आता ते नागपुरात आमच्यासोबत जुळलेले आहेत. दोघांचंही खूप 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 अभिनंदन आणि नागपूरकरांना तुमच्यावर खूप अभिमान आहे. कसं वाटतंय, काय भावना आहेत, विनर झाले आहेत तुम्ही? अरे खूपच हॅपी आहे. त्याला काही एक्सप्रेस नाही करू शकत, कारण की आम्ही कुठे विचारही नव्हता केला की इथपर्यंत पोचू. अँड ती जी जर्नी होती ती जर्नी खूप रोलरकोस्टरवाली होती आणि मजा आली. अँड इथपर्यंत पोचलो आहे, विनर झालो, अजून काय पाहिजे. जर्नी म्हटली आणि ती जर्नीची सुरुवात कुठनं झाली, हे पॅशन कुठून आलं? जर्नीची सुरुवात आमची लहानपणापासूनच झाली आहे. म्हणजे आई आणि आजीनी नेहमीच शिकवलं आहे की सगळ्यांना कुक करणं जरुरी आणि यायलाच पाहिजे. एक छोट्याशा किचनमधनं म्हणून आमची सुरुवात झाली आहे आणि मग हळूहळू आम्ही जसं मोठे होत गेलो त्याचं अजून पॅशन डेव्हलप झाली आहे. आणि हे तर ऑडिशन यावेळेस नागपूरला झालं, तर लकीली आम्ही ऑडिशन दिलं यावेळेस. आणि आता ऑडिशन एक नागपूरला झालं, मग मुंबईला ऑडिशन दिले आणि आज आता आम्ही इकडे उभं आहे. ऑडिशन द्यावं असं मनात केव्हा आलं, का वाटलं? माझ्यापेक्षा अजिंक्यच्या डोक्यात आलं. अजिंक्यला ऑडिशनचं कळलं की यावेळेस जोडी सीझन आहे आणि आमच्या दोघांमध्ये काही कॉम्प्लिमेंटिंग स्किल्स आहे. अजिंक्यमध्ये काही आहे, माझ्यामध्ये काही आहे आणि दोघं सोबत करून अजून चांगलं करू शकतो म्हणून यावर्षी ऑडिशन दिले आणि खूप चांगलं झालं. ऑडिशन दिले आम्ही यावेळेस. इतक्या डिशेस बनवायच्या असतात, काय कुठला टास्क तुम्हाला सर्वात कठीण वाटला थ्रू आउट द जर्नी? आय थिंक सगळ्यात कठीण होता एक चॅलेंज त्याच्यात बटाट्यानी करायला सांगितलं होतं, एलिमिनेशन चॅलेंज. तो सगळ्यात डिफिकल्ट होता. सिम्पल इन्ग्रेडियंट होता बटाटा, पण त्यालाच तुम्हाला एवढा वेजमध्ये करायचं आहे, ते खूप डिफिकल्ट होतं. बाकी सगळे तर आय थिंक आम्हाला मजा आली कुक करायला. आता या ट्रॉफीसोबत कसं वाटतंय? सेम हॅपी. तेवढंच शब्द कमी पडतात, कारण की जे म्हणजे स्वप्न घेऊन गेलो होतं आम्ही नागपूरवरनं की पहिले तर टॉप 12पर्यंत यायचं, म्हणजे घ्यायची एंट्री त्या मास्टर शेफमध्ये. ते छोटं करून एक स्टेप करून आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे. त्याच्यापेक्षा जास्ती महत्त्व आणि याचं महत्त्व आम्हाला खूप जास्ती आता लाईफमध्ये. शेवटची 2 प्रश्न आहेत. स्वप्नांचा तुम्ही उल्लेख केलेला, या स्वप्नांच्या मागे फक्त तुम्ही दोघं नाही तर मोठं कुटुंब, मोठा मित्र परिवार आहे. त्यांचा सपोर्ट तुम्हाला कसा मिळत गेला या जर्नीमध्ये? सगळ्यात जास्ती सपोर्ट तो त्यांचाच होता. म्हणजे जर का त्यांनी सपोर्ट नसतं केलं तर मी इथपर्यंतही पोचलो नसतो. म्हणजे टॉप 12पर्यंतही एंटर नसतं केलं, कारण की ते होते, ते बॅकबोन्स होते आमचे, म्हणून आम्ही तिथपर्यंत गेलो. आईनी छोट्यापणापासून शिकवलं म्हणून आम्ही शिकायला लागलो. आम्ही फूडमध्ये आम्हाला रुची आली आणि आम्ही मास्टर शेफमध्ये आलो. सो ऑब्व्हियसली 100% सपोर्ट त्यांचा होता म्हणून आम्ही इथपर्यंत केलं. मास्टर शेफ डन. लास्ट क्वेश्चन, पुढे काय? पुढे खूप काही आहे आणि ही तर सुरुवात आहे. म्हणजे मास्टर शेफ ही जस्ट आम्ही जिंकण्याची सुरुवात आहे. नागपूरला आमचं कॅफे आहे, प्लेस, त्याला वाढवायचं आहे. आम्ही दोघं जितकं आमचं आता नागपूरला आम्ही रिप्रेझेंट केलं आहे एवढा मोठ्या प्लॅटफॉर्मवर. महाराष्ट्राचे आम्ही पहिले विनर्स आहेत. तर हे नाव आता जे आम्हाला मिळालं आहे त्याला समोर घेऊन जायचं आहे आणि फक्त आता महाराष्ट्रच नाही पण भारताचंही नाव आता सगळीकडे आम्हाला करायचं आहे. नक्कीच भारताचं नाव असंच मोठं करत राहा आणि तुमच्या दोघांचं पुन्हा खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. UCNशी तुम्ही संवाद साधला त्यासाठी. तर हे होते विक्रम आणि अजिंक्य. कॅमेरा पर्सन कृणालसह मी निशांत, UCN न्यूज, नागपूर.